जिल्हाधिकारी धुळे यांनी तत्कालीन RTO धुळे मोटार वाहन निरीक्षक लिपिक वाहन चालकासह देवपूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI यांचेवर गुन्हे दाखल करण्याचा दिला आदेश। पोलीस यंत्रणा या सगळ्या प्रकरणामध्ये काय हे अतिशय संशयास्पद आहे। आणि पोलीस कशा पद्धतीने वागतात त्याचा काय मी तुम्हाला गरवायचे सगळ्यांना टीव्हीवर बघताय तेव्हा आंतरराष्ट्रीय जी टोळी आहे आणि त्या टोळीशी यांचे प्रत्यक्ष संबंध आहे। मी काय हवेमध्ये गोष्टी करत नाही, कारण याला मदत करावी यासाठी दिल्लीतून एक फोन आले होते। माझं राज्याच्या गृह खात्याला आव्हान आहे की या सगळ्याची पाळंमुळ करा आणि धुळ्यासारखं शांत शहर जर अंमली पदार्थाचा अड्डा बनवत असेल ते अत्यंत धोक्याची गोष्ट आहे, भविष्याच्या दृष्टीने याची मोडस ऑपरेटिंग अशी आहे हे शिरपूरहून गांजा विकत घ्यायचा, हाँगकाँग थायलंड या देशामध्ये न्यायचा आणि तिथून त्याच्या बदल्यामध्ये हे अंमली पदार्थ आणायचे। हे नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली आहे। मी जी शिरपूरच्या गांजाबद्दल मागे 3 वर्षापूर्वी बॉम्ब केली होती, आता तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण या विषयामध्ये अडकलेलो आहे। तेव्हा या सर्व प्रकरणाची अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे। यांच्या गेल्या 5 वर्षामधल्या वाढलेल्या वारेमाप संपत्तीची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जे दोषक ते यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। हे तुम्हाला मी काही छायाचित्र देतो। तसे तुम्हाला पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपवर पाठवतो, काही व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे। त्याच्यात पार्टिशन द्यायला याच्यावर सापडलं त्यानंतर त्या सगळ्या घटना आणि माझ्या पत्रकात मी स्वच्छपणे लिहिलं राजकीय संरक्षण मिळालं पाहिजे म्हणून चाललंय सगळं काय, कारण त्यांचे सगळे पक्ष फिरून झाले, काँग्रेस झाला, राष्ट्रवादी झाला, लोकसंग्राम झाला, भाजप झाला,
MIM झाला, अजित पवार गट राहिला आणि RPI राहिला. काय म्हणजे असं करणार म्हणजे वाचण्यासाठी पण येतं राजकारणाची साथ आहे. ऑफकोर्स राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा केला पाहिजे म्हणजे माझ्या पसंत काय त्याचा खुलासा करायला तुम्हाला काय वाढवायचं आहे महाराष्ट्रामध्ये काय का नुसते लोकांच्या पैसे लक्षात घेऊन सुद्धा लोकांना पर्याय द्यायला काय म्हणजे मला कधी आश्चर्य वाटत नाही. उद्या जाऊन एखाद्या पक्षाने प्रवेश दिला तरी मला आश्चर्य वाटणार नाही आता काय आणि या सगळ्याचे राज्याच्या बाहेर जे संबंध आहेत ते ज्या कुठली आंतरराष्ट्रीय यांचे कार्यकर्ते म्हटलं पाहिजे काय हे ऑस्ट्रेलियात आहेत, ब्राझीलमध्ये आहेत, हाँगकाँगमध्ये आहेत, काय बँकॉकमध्ये आहेत. हे कोण आहे बाबा आंतरराष्ट्रीय लोक? तुम्ही आता धुळ्याला इतकं लहान समजू नका. जागतिक नकाशावर आलोय आपण. या सगळ्या प्रकरणामध्ये आता अंमली पदार्थांशी निगडीत प्रकार आहे समजा, तर याच्यामध्ये आता जे मुंबईला जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये अंमली जे पथक आहे उद्योगी पथक ते तपास करत आहे. मग याच्यात तुमचा रोष नेमका त्या पथकावरती आहे, पोलिसांवरती आहे का जी मारहाण झाली त्या याच्यावरती? मी स्वच्छपणे म्हटलंय की जे अंमली पदार्थामधल्या व्यापारात गुंतले आहे ह्या सगळ्या ताब्यात ह्या 5 लोक घेतले 3 फरार आहेत काय ते फरार लोक 2 दिवसापर्यंत धुळे शहरात होते. आता पोलिसांना जेव्हा हे प्रकरण समोर आलं मुंबईचं त्याच्यानंतर जेव्हा त्यांना विचारणा केली गेली त्या स्थानिक पोलिसांना तर त्यांनी असं सांगितलं की हे सर्व तपास वरिष्ठ स्तरावरती सुरू आहे आणि आम्हाला पण काही सांगितलं जात नाही, अशा गोष्टी पद्धतीने सुरू आहे. मग याच्यात नेमकं काय म्हणजे यांना सांगितलं जात नाही का हे मिळालेले आहेत त्या भीतीपोटी त्या भीतीपोटी यांना सांगितलं म्हणजे वरिष्ठांना त्या भीतीपोटी यांना सांगत नाही. भीती माहित नाही मला पण ज्यांची माहिती अशी आहे काय कारण मी काल बोललो ना कारण एक गोष्ट लक्षात घ्या पोलिस आहे की मी जे गांजाचं प्रकरण काढलं होतं ते उघड नव्हतं काढलं कारण याचं पुढचं परिणाम काय आहे हे मला चांगलं माहिती होतं. आणि 1500 एकर पैकी 500 एकर गांजा तर भाजप आमदारच्या गावात सापडले. लकडे हनुमान मध्ये काय केलं पोलिसांनी, काय केलं गृहमंत्र्यांनी? महाराष्ट्र हा अंमली पदार्थाचा पंजाबप्रमाणे खजर आहे असं मला उडता महाराष्ट्र झालाय. दुसरा झाला का दुसरा झाला तुम्ही ठरवा. अंमली पदार्थामुळे पंजाबला उडता पंजाब म्हटलं. जेव्हा माझ्याबद्दल काय तुमच्या मनात काय राग असेल तो राहू द्या काय पण जर धुळे जिल्हा वाचवायचा असेल काय आणि आपल्या भविष्याच्या येणाऱ्या पिढ्यांची काही काळजी असेल तर बातमीशी प्रामाणिक राहा.
एवढंच मी तुम्हाला सांगतो. अण्णासाहेब, शिरपूर तालुक्यात जे एवढा गांजा पेरला जातो, पोलीस अनेक वेळा कारवाई करतात, खातूर लोकांवरती ते कारवाई करतात. त्यांचे मेन जे आहे ते त्यांना सापडत नाहीत का? त्या पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे ना. मला सापडायचं चांगलं सापडायचं नाही. तुम्हाला पोलीस मध्ये करा. का पोलीस मुद्दाम कारवाई करत नाही? होय का मी तुम्हाला सांगितलं पाहिजे का? तुमचा पैसा तुम्ही आमचे विकास होऊ शकतो. हा? विकास होऊ शकतो. समोरून येऊ या. थोडं खाली. जे मुंबईला जे ट्रक तस्करीचं प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये धुळे कनेक्शन देखील समोर आलेलं आहे. तर या संदर्भात आता आपण काही माहिती मांडलेली आहे. नेमकी काय माहिती आहे? धुळे कनेक्शन नाही, धुळ्याचेच लोक आहेत. कनेक्शन मध्ये दुसरा पुन्हा गुन्हा घडला त्याची संबंध झाला असं नाही. आणि गेल्या 2 वर्षापासून सुरुवात सुरू आहे. धुळे शहर आणि जिल्हा पोलिसांना ते एकदम खूप माहिती आहे. पण याचे जवळचे सहकारी आणि MI पक्षाचे आमदार मधुकर शाह यांच्या हे जवळचे लोक असल्यामुळे पोलिसांनी याच्यावर कारवाई केली नाही. ज्या दिवशी हा घटना घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळ्याला एक कृषी मानवाई झाली माधवपुरामध्ये. त्याच्यामधला मुख्य आरोपी जो आहे त्याच्या भावाला डोक्यावर घाव घातला. एक परवेज नावाचा जो त्यांचा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ताच मारला गेला. त्याच्या हाताला जबरदस्त मार लागला. आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांनी हे सगळे तोडी पाणी केलेली आहे, विश्वासवृत्ती केली. पण नार्कोटिक्स विभागाला बरोबर खबर असल्यामुळे हे सगळं बाहेर आलं. मी तुम्हाला काही फोटो पाठवले, काही संभाषण पाठवतो, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की असे धागे दोरे कसे पोलीस खात्यात पोहोचलेले आहेत. पण अजून पुढचा प्रश्न. याच्यामध्ये अंमली पदार्थांचा जो विषय आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे. तो म्हणजे आता स्थानिकवरनं राज्यावरनं थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे, जे आता या कारवाईमध्ये समोर आले आहे. तर त्याबद्दल काय सांगतात? पहिले स्थानिक याच्यावर शिरपूरला कायद्याची आवड हे चालू होतं. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की पोलीस महसूल याच्या मदतीने आणि राष्ट्रीय 1500 एकर जमिनीवर फॉरेस्टच्या गांजा लावला जातो. पण त्यावेळेला कोणी तुम्ही सिरियसली घेतलं नाही. आणि आता यांची बोलस ऑपरेटिंग अशी आहे की शिरपूरून गांजा विकत घ्यायचा, बँकॉकला हाँगकाँगला घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी गांजाच्या बदल्यामध्ये अंमली पदार्थ घ्यायचे. अशी यांची बोलस ऑपरेटिंग आहे. मुंबईला जे घडलेलं प्रकरण आहे त्याच्या संशयितांशी कसा संबंध आहे? कसा संबंध आहे हा काय प्रश्न ते सांगू शकते. आणि आपण काय मांडलेलं आहे आता आपल्या ह्याच्यावर? मी मानले ना काय याला सगळ्यात ताब्यात घ्यायला आवडतो.
आणि चौकशी करा. यांच्या संपत्तीची चौकशी करा. यांच्याकडे आल्या पण एवढ्या मोठ्या गाड्या लाख कोटी रुपयाच्या. ज्यांच्याकडे खायचे वाजे होते, सायकल नव्हती, असे लोक अशा गाड्या घेऊन फिरतायत. आणि ते समाजाचे उज्ज्वली म्हणतात स्वतःला, समाज रक्षक. आपले समाज रक्षक कुठे गेले? त्याला दिसत नाही काय, माहीत नाही काय. आणि ज्या वेळेला त्याचं राज्य होतं, त्याचे गृहमंत्री होते, त्यावेळेला सुद्धा यांनी त्यांना वाचवलं आहे. चौकशी माझी आमदारांची झाली पाहिजे का ते आरोपीची झाली पाहिजे? सगळ्यांची, माझी सुद्धा. त्याच्यामधला जो संस्कृत आहे तो माझे आमदार फारुख शाह यांचा निकटचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये फैजलला त्यांची चौकशी तर करतीलच ते, पण सोबतच या सर्वांची पण चौकशी झाली पाहिजे आणि यांच्या संपत्तीची पण चौकशी झाली पाहिजे. असा एक्झाम्पल झाला तर जास्त प्रकरणामध्ये खायला आहे थोडक्यात हां, म्हणजे ते सिक्वेन्सने आला ना तर मग मस्त वाईट. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जे काही अंमली पदार्थ सापडले, याच्यामधला जो मुख्य आरोपी आहे फैजल, हा माजी आमदार फारुख अनवर शाह यांचा उजवा हात आहे. आणि हा व्यवसाय गेल्या 2 वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता. परंतु नार्कोटिक्स विभागाला कोणीतरी स्ट्रिप दिल्यामुळे हे प्रकरण उघडकीला आले आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की हे प्रकरण इतकं सोपं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे संबंध आहेत आणि याची जरी परदेशाची किंमत 40 कोटी रुपये असली तरी आपल्या देशाची किंमत 120 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपींना ताब्यात द्या, यांना आश्रय देणाऱ्यांना आश्रय दात्यांना ताब्यात द्या आणि संबंध संपत्तीची चौकशी करा. तुम्हाला दूध पाणी पाणी. अण्णा, फारुख शाह यांनी जो प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तो नेमकं ह्या कारवाईपासून वाचण्यासाठीच केलेला असेल का? असेल नाही आहे. असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय. कारण ज्याचा सुगावा ज्या वेळेला लागला तेव्हा झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला, कोणाला माहित नाही. याचा अर्थ काय, एक माजी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कळत नाही काय. आता पक्षाचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांनी ठरवलं पाहिजे आपण बाजू कोणाची घ्यायची. आणि याच्याकडे आज संबंध आहे, हे पहिल्यापासून संबंध आहे.